मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 41 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत। बहुहिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परीना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध बीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। अर्थ मराठी। या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की तू कितीही सैरा वैरा हिंडलास तरी सुद्धा तुला सुख मिळणार नाही। या धावपळीने तू थकशील पण त्यातून हितकारक काहीच साध्य होणार नाही। तेव्हा तू आपल्याच अंतर्मनाला विचार व त्याच्याकडून बोध घे। हे सज्जन मना, तू प्रभू श्री रामापाशीच वास्तव्य कर। मित्रांनो, आपल्या अवचेतन मनाकडे आपल्या सर्व समस्यांचं निवारण असतं, कारण आपलं अंतर्मन हे आपल्या या व अनेक पूर्वजन्मांचे साक्षीदार व साथीदार असतं आणि म्हणूनच सुखाच्या शोधात बाहेर प्रवास करत राहण्यापेक्षा आपल्या अंतर्मनात प्रवास करावा, ज्यासाठी बाह्य मन स्थिर असणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच त्याला राम नामात स्थिर करावं। अर्थ हिंदी। इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि चाहे आप कितना भी भटके, आपको कभी खुशी नहीं मिलेगी। यह भागदौड़ आपको थका देगी, लेकिन इससे कोई लाभ नहीं होगा। इसलिए अपने अंतर्मन से पूछे और उनसे सीखे। हे श्रेष्ठ मन, तुम्हें भगवान श्री राम के साथ रहना चाहिए। दोस्तों, हमारे अवचेतन मन में हमारी सभी समस्याओं का समाधान है, क्योंकि हमारा आंतरिक मन इस जन्म तथा पिछले अनेक जन्मों का साक्षी तथा साथी रहा है और इसलिए खुशी की तलाश में बाहर की ओर यात्रा करने के बजाय अपने भीतर की यात्रा करनी चाहिए। इसके लिए बाह्य मन का स्थिर होना जरूरी है और इसलिए उसे राम के नाम में स्थिर करें। अर्थ इंग्लिश। In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind behaves. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, no matter how much you wander, you will never find happiness. This rush will tire you out, but nothing beneficial will be achieved. So ask your inner self and learn from them. O noble mind, you should live with Lord Sri Rama. Friends, our subconscious mind has the solution to all our problems because our inner mind has been the witness and companion of this birth and many past births. And that is why in search of happiness, one must start inward journey rather than traveling outwards, for which it is necessary for the conscious mind to be stable and hence make it stable in the name of Ram. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। राम कृष्ण हरी।